नमस्कार. श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा, ध्यातो तुझी राजस योग मुद्रा. नेत्री नये रे तुझदीन निद्रा, कै भेट सीबा मजला सुभद्रा. तुझ्या आठवणीनी आणि तू तुझ्या घरात स्थानापन्न होणार आहेस म्हणून किती रात्री जागलोय माहित आहे. म्हणजे स्वप्नात सुद्धा यायचं की आता रामराया आपल्या घरात राहायला गेलेत, अयोध्येतल्या घरात राहायला गेलेत आणि पटकन उठून ते स्वप्न पूर्ण होईल अशी खात्री वाटत राहायची. अरे मी एकटा काय, कितीतरी पिढ्यांनी तुला तुझ्या घरात पुन्हा एकदा ते गीत गात गात बघायचं ठरवलेलं होतं. अनेकांची डोळे मिटून गेली रामराया आणि आम्ही नशीबवान रे, नशीबवान. 7, 8, 10 पिढ्या संपल्यानंतर आता आमच्या नशिबी तुलसीदासानं लिहिलेलं ते गाणं ऐकत ऐकत तुझं रूप बघण्याची क्षमता, पात्रता आणि संधी आमच्या डोळ्यांना दिली आहे. ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैंजनिया, किल किलात उठत धाय, गिरत भूमि लटपटाय. धाय माय गोद लेत, दशरथ की रणिया, ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैंजनिया. तुझ्या सावळ्या सुंदर सुकुमार रूपाला त्या अयोध्येच्या वास्तूत आता बघूनच आम्हाला हे सगळी रूपं तुझी आठवणार आहेत रामराया, सगळी रूपं आठवणार आहेत. म्हणून आज आम्ही नशीबवान आहोत की तुझं हे रूप आता सगळ्यांसाठी बघायला मिळणार आहे. रामरायाच्या या रूपाकडे बघायचं असेल आणि 2च शब्दात याचं वर्णन करायचं असेल तर कमलासनावर कमल नयन, तो राजीव नेत्रवाला आपल्या कमलासनावर उभा आहे आणि त्या कमलासनावर उभा राहून तो जगाकडं अशा नेत्रांनी बघतोय ना. छान स्मित हास्य आहे, डोळ्यातून एक तेज दिसतंय आणि त्याच्या हास्यातूनच, त्याच्या छोट्याशा त्या हातातल्या धनुष्य बाणातून तो नुसता धरलाय असा बाण आणि धनुष्य जगाकडे बघतोय. आणि त्या रूपाकडे बघून आम्ही एवढे संतुष्ट होतोय ना, एवढे संतुष्ट होतोय. कारण 500 वर्ष वाट बघावी लागली रे, 500 वर्ष वाट बघावी लागली तुझ्या त्या रूपाला पुन्हा एकदा डोळ्यात सामावून घेण्यासाठी. आणि तेच रूप मी तुम्हाला आज दाखवतोय. कमलासनावर आहे रामरायाची मूर्ती, कमलासनावर उभी आहे. खाली मोठं कमळ आहे आणि त्या कमळावर हे रामराय उभे आहेत. या मूर्तीच्या सगळ्या बाजूनी आपल्याला बघितलं पाहिजे काय काय आहे. पहिल्यांदा तुम्ही जेव्हा मूर्तीकडे तोंड करून उभे असाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की उजव्या हातामध्ये रामरायाने बाण धरलेला आहे, डाव्या हातामध्ये धनुष्य आहे. आणि आता थोड्या वेळात त्या धनुष्यावर प्रत्यंच्या खेचून बाण लावली जाईल असं वाटत राहतं आपल्याला. रूप तरी बघताय, चेहरा बघताय, मुकुट नाही आहे, मस्त रुळलेले केस आहेत, छानसे असे खांद्यापर्यंत आलेले ते केस आहेत. अशा कुरळ्या कुरळ्या केसांच्याकडे बघताना आणि त्यापेक्षाही ते हास्य बघताना मन अगदीच प्रसन्न होऊन जातं. त्या राजीव नेत्राला बघताना तर त्यातच बघत राहावं आणि स्वतःला हरवून जावं असं वाटत राहतं, इतके ते सुंदर नेत्र. या मूर्तीच्या मागे जे महिरप आहे ना, त्या महिरपावर खूप सुंदर काम केलेलं आहे. त्यावरच्या सगळ्या प्रतिकांच्याकडे आपण बघितलं पाहिजे. सगळ्यात वरच्या बाजूला त्या कमान जी आहे वरच्या बाजूला, त्याच्यावरती वेगवेगळी प्रतिका आहेत. शंख, चक्र, गदा, पद्म या सगळ्यांचा त्याच्यावरती तुम्हाला चित्र दिसतील. म्हणजे कुठे पद्म दिसेल, कुठे चक्र दिसेल, कुठे शंख दिसेल. या सगळ्याच्या नंतर जरा खालच्या पट्ट्यामध्ये बघा, दशावतार त्यावरती कोरलेले आहेत, दशावतार. आणि या दशावताराच्या मध्ये जेव्हा तुम्ही मूर्तीकडे तोंड करून उभे असाल तेव्हा तुमच्या डाव्या हाताला पहिली 5 अवतार आहेत. म्हणजे पहिल्यांदा 5 अवतार आहेत. त्याच्यामध्ये सुरुवातीला अगदी वरच्या बाजूला वामना अवतार आहे, त्याच्या खाली नरसिंह अवतार आहे, त्याच्या खाली वराह अवतार आहे, त्याच्या खाली कुर्म अवतार आहे, त्याच्या खाली मत्स्य अवतार आहे. हे झालं डाव्या हाताचं. जरा उजव्या हाताला म्हणजे आपल्या उजव्या हाताला जर आपण बघितलं तर तुम्हाला दिसेल
की अगदी सुरुवातीला परशुराम अवतार आहे, त्यानंतर हाच रामावतार आहे, त्यातली जरा थोडी वय मोठं झाल्यावरची प्रतिमा त्यात कोरलेली आहे, त्यानंतर कृष्णावतार आहे, बौद्धावतार आहे, आणि 10वा जो कल्की अवतार मानला जातो त्याला पण त्यात दिलेला आहे. या दशावताराच्या खाली डाव्या उजव्या हाताला अजून 2 मूर्ती आहेत, आणि या मूर्त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. या मूर्त्यात तुमच्या डाव्या हाताला दिसतील ते हनुमंतराय, प्रभू मारुती, आणि उजव्या हाताला दिसतील ते महाराज गरुड, जे भगवान विष्णूचं वाहन आहे. आणि रामरायाची मूर्ती ही अवतार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. या सगळ्या मूर्त्या रामचंद्रांच्या मंदिरामध्ये त्या एकूणच मूर्तीच्या सोबत तुम्हाला दिसतील. म्हणूनच ही मूर्ती प्रचंड आकर्षक बनलेली आहे. इतकी सुंदर आहे की ते रूप डोळ्यात साठवून ठेवावं वाटतं, बघत राहावं वाटतं. मित्रहो, प्रभू रामचंद्रांची 500 वर्षानंतरची त्यांच्या मंदिरातली अगदीच सन्मानानं केली प्रतिष्ठापना ही प्रभू रामचंद्रांचा सन्मान वाढवत नाहीये. प्रभू रामचंद्रांचा सन्मान वाढवत नाहीये, तो तुमचा आमचा सन्मान वाढवते. तो तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला एक गौरवास्पद वाटेल अशी भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आणते. म्हणूनच त्या मूर्तीची ओळख करून देणं आवश्यक आहे. मी तुम्हाला एक मूर्ती दाखवतोय ज्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्या हातात काहीही दिसणार नाहीये, धनुष्य ना बाण. नंतर मात्र या मूर्तीच्या हातामध्ये धनुष्य बाण ठेवल्या गेलेलं आहे. तेही तुम्ही दोन्ही मूर्त्या मी तुम्हाला दाखवतोय. म्हणजे आता धनुष्य आणि बाण घेतलेली मूर्ती जेव्हा उद्यापासून लोकांच्या दर्शनासाठी खुली झालेली असेल, तेव्हा माझं सगळ्यांना आव्हान आहे की फेब्रुवारी आणि मार्च महिना आपल्याला प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठीच उपलब्ध आहे. आपण प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी अयोध्येला नक्की जाणार आहोत आणि जाऊन ते सुंदर रूप आपल्या डोळ्यात साठवणार आहोत आणि पुन्हा म्हणणार आहोत, श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा, ध्यातो तुझी राजसयोग निद्रा, नेत्री नये रे तुझवी न निद्रा, कै भेटसी बा मजला समुद्रा. आणि आजचा दिवसभर अनलायझरच्या डिवाइन चॅनलवर सुद्धा आणि तिकडे सुद्धा श्रीरामाच्याच गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील. आज तिथला सोहळा देखील आपण लाईव्ह दाखवणार आहोत 3ही चॅनलवरती, डिवाइनवरती. कारण आज कुछ अच्छा देखते है, अच्छा बोलते है, हे सगळं आपण वेगवेगळ्या चॅनलवरती बघणार आहोत. नमस्कार.